नमस्कार. प्राध्यापक बी.जी. मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मराठा आंदोलकांचा प्रचंड गडबडीचा दिवस. लोणावळ्यात आले. दिवस 6वा. काल पुण्यामधली प्रचंड गर्दी ज्यांनी पाहिली असेल ते धन्य म्हणायला हवेत. त्याचं वर्णन होऊ शकत नाही. आजच्या या गडबडीमध्ये खरं तर त्याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे आणि ते तुमच्या समोर आणणार आहे. तिथला व्हिडिओ, तिथले सगळे काही पिक्चर्स, त्यानंतर काही क्लिप मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या या दिवसामध्ये आरक्षण देणार, लोणावळ्यालाच हे थांबवणार का लोणावळ्यातून पुढे नेणार वगैरे, ह्या सगळ्या शासनाच्या आणि आंदोलकांच्या मध्ये थोडा बहुत विसंवाद निर्माण व्हायलाय आणि संघर्षाचा पवित्रा यायला अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळं आज गडबडीनं हा व्हिडिओ तुमच्या समोर करतोय. हा पूर्ण असणार नाही, यानंतर आजच दुसरा एक व्हिडिओ असणार आहे, तो आपण आवर्जून बघावा. जे आजचा हा महत्वाचा व्हिडिओ आणि आजचा दुसराही महत्वाचा व्हिडिओ असेल. आज आपण लोणावळ्यात आहोत. मुंबई आता हाताच्या अंतरावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कालच्या पुण्यातील गर्दीनं घातलेला उच्चांक असेल. काल स्पष्ट ज्यांनी हे सगळं व्हिडिओवर बघितलेलं आहे आणि ज्यांनी हे सगळं टीव्हीवर बघितलेलं आहे त्यांनी बघितलं असेल की पुणा बायपास म्हणजे रोडनं पास करण्यासाठी साधारणपणे 18 तास लागले. किती प्रचंड मोठी गर्दी झाली असेल. कोट्यावधी मराठे रस्त्यावरती होते आणि हे रात्रभर होते. मनोज जरांगे पाटलांना विश्रांती घ्यायला थोडीही वेळ मिळत नव्हती, अशा पद्धतीचे हे होता, म्हणजे माहोल होता. तर या परिस्थितीमध्ये आज हे लोणावळ्यात आलेत. ऍक्च्युअली लोणावळ्यामध्ये रात्री 8 वाजता मीटिंग व्हायची होती, सभा व्हायची होती, पण ती होऊ शकली नाही कारण त्यांना काल येण्यासाठी आज सकाळ उजाडावं लागली. आज सकाळी 8 वाजता सभा घेणार होते, ती सुद्धा त्यांना जमली नाही. आज 12:30 वाजले. दरम्यान काही महत्वाच्या घटना फक्त सांगतो. काल हायकोर्टामध्ये ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, जो की मराठा आरक्षणाच्या विरोधात सातत्यानं त्यांच्या मिसेस आणि ते हे काम करत असतात, ते कोर्टात गेलेले होते. आज फार महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे मित्र, ती तुम्ही अगदी जाणीवपूर्वक ऐका. तर काल ते कोर्टात गेलेले होते आणि कोर्टात काल मराठ्यांना मुंबई बंद करा, मुंबई येण्यास अटकाव करा, आझाद मैदान त्यांना देऊ नका, या पद्धतीची मागणी करणारे सदावर्तेंचं हे जे अर्ज होता याच्यावर काल हिअरिंग झालं आणि या हिअरिंग वरती हायकोर्टानं निकाल दिला आणि सांगितलं की यानंतर पुढची तारीख पडेल. जे अपेक्षित होतं सदावर्तेला ते तशा पद्धतीनं झालं नाही. हायकोर्टानं आदेश दिले की ताबडतोब या संदर्भातली की त्यांना आझाद मैदान फक्त 5,000 संख्येचंच आहे आणि 5,000 लोकच तिथं म्हणजे बसू शकतात, एवढंच लहान आहे, याची कल्पना नोटीस देऊन जरांगे पाटलांना द्या, अशा पद्धतीचे आदेश हायकोर्टानं दिले. आणि जे गर्दी आणि बाकीचं जे म्हणता ती जबाबदारी ही शासनाची आहे असं स्पष्टपणे हायकोर्टानं सांगितलं. म्हणजे जे काही सदावर्तेला अपेक्षित होतं की हे थांबवतील, अमुक होईल तमुक होईल आणि म्हणजे जे शासनानं जी करायची गोष्ट आहे ती आपण करू वगैरे आणि मग शासनाला आपण काहीतरी केलंय अशा पद्धती, म्हणजे कोर्टाच्या माध्यमातून हे परस्पर उट्ट काढायचा प्रयत्न असावा काय, अशा पद्धतीची शंका यावी, असं हे गुणरत्न सदावर्तेचं गुण होते. दरम्यान आज दुसरं एक आयुक्तांचं शिष्टमंडळ भेटलं. त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करत असताना मनोज जरांगे पाटील स्पष्ट म्हणाले, तीच गोष्ट सातत्यानं माझ्या समोर आणतात आणि शिष्टमंडळाची चर्चा विफल झाली किंवा निष्फळ झाली अशा पद्धतीच्या बातम्या असे प्रयत्न करतात का, अशा पद्धतीची शंका यावी, असं चालू आहे. कारण आयुक्ताचं शिष्टमंडळ जे आलं त्यांनी पाठीमागे जे दिलं होतं तेच घेऊन आलेले होते, म्हणजे वेगळं असं काहीही त्यांनी आणलेलं नव्हतं. त्याच पद्धतीनं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी म्हणतात, आम्ही मराठा आरक्षणाविषयी मी सकारात्मक आहे, आम्ही आता घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केलेलं आहे, त्यासाठी 1.5 लाख माणसं नेमलेली आहेत आणि आम्ही त्यांना आरक्षण देणारच, ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, अशा पद्धतीचं त्यांचं जे भाषण आहे ते नेहमीच एकच भाषण
सातत्यानं सांगतात आणि शेवटी म्हणतात की हे एवढं सगळं असल्यामुळं त्यांनी समंजसपणा घेऊन आता माघार घ्यावी. खरं तर आता ही ती जे मुख्यमंत्री जी भाषा करतात हे, त्यानंतर कोर्टाचा आदेश, त्यानंतर आतापर्यंत शासनाचा असलेला या आंदोलनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ह्या तिन्ही गोष्टी मित्रो एकत्रित घेऊन जरा चर्चा करा. तिन्ही गोष्टी एकत्रित घेऊन जरा विचार करा, मंथन करा. तुमच्या चांगलं लक्षात येईल की ह्याचा कोणतरी दुसराच बोलावता धनी आहे आणि त्यानं असं सांगितलेलं असावं की मराठा आंदोलकांच्याकडे दुर्लक्ष करा. दोन गोष्टी असू शकतात. एक तर मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी इतका प्रचंड, ते जे सांगतात की कोट्यावधी लोक आहेत, एवढे नाहीत असं त्यांना वाटलं असावं. आणि मग आता ते फेल गेल्यानंतर आता काय करायचा असा मोठा प्रश्न असावा. आता बघा मुंबईच्या वेशीवर सगळं प्रचंड मोठं हे आलेलं आहे आणि लोक त्यातले 65-70 किलोमीटर लांबीचा हा आंदोलनाचा पदयात्रा आहे. इतक्या प्रचंड मोठ्या पदयात्रे ही काठावर येऊन आल्यानंतर मग आता सांगतायत ते आजच त्याने अशा पद्धतीचे नोटीस मनोज जरांगे पाटलांना बजावलेले आहे की तुम्हाला ती कोर्टाचा आदेश त्यांना, म्हणजे मी नंतर तुम्हाला सांगतो, पण त्याने आज काय सांगितलंय की आम्ही तुम्हाला आझाद मैदान देऊ शकत नाही, फार झालं तर तुम्ही त्यानंतर दुसरं मैदान आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे हे जे काय आहे हे मग आतापर्यंत का थांबले? 20 तारखेच्या पूर्वी ज्या वेळेला तिथून हे मराठ्यांचं आंदोलन जे आहे, पदयात्रा जी आहे किंवा हा जो मार्च आहे, हा निघण्यापूर्वी त्यांनी का नाही सांगितलं? का त्यांना असं वाटत नव्हतं की इतकी माणसं जमणार आहेत? ह्यांचा बोलावता धनी, ह्यांचा निर्णय घेणारा माणूस वेगळा आहे, त्यांची ही चूक आहे. आणि मला एक शंका अशी येते, हे सगळं कोर्टाच्या नावावर ढकलायचं आणि कुणाला तरी कोर्टात पाठवायचं आणि तिथून असा निर्णय यावा, कोर्टाला असं सांगावं की इतक्या मोठ्या प्रमाणात जर का मराठे येणार असतील तर त्यांना मुंबई बंद. म्हणजे आपण प्रशासनानं निर्णय न घेता कोर्टाच्या नावावर ढकलून प्रशासन त्याच्या पाठीशी लपू पाहत होतं का? हा मला पडलेला प्रश्न आहे आणि मला वाटतंय काही सम्यक म्हणजे विचार करणाऱ्या माणसाला हे पटेल असं मला वाटतंय. हे शासकीय शिष्टमंडळ त्यांनी जे पाठवलं ते पण निष्फळ ठरलं. आज मला एक गोष्ट आवर्जून आणि प्रकर्षानं जाणवते, तुम्ही शासन म्हणून एवढा म्हणजे कोट्यावधीची माणसं मुंबईच्या वेशीवर येतात आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मंत्रिमंडळाची बैठक होत नाही, किमान मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांची सुद्धा बैठक होत नाही, हे किती गंभीर आहे मला सांगा. अशा पद्धतीनं जर तुम्ही शासन चालवताय आणि तुम्ही म्हणता सबका साथ सबका विकास, अत्यंत संवेदनशील, अमुक तमुक, हे कसं तुम्ही म्हणू शकता? इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं कोटीभर माणसं जर का येत असतील या मुंबईच्या दिशेनं, तर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत कसं काय थांबू शकता? आतापर्यंत मुख्यमंत्री आणि त्या 2 उपमुख्यमंत्र्यांची बैठक झालेली एकही बातमी येऊ शकत नाही. मी एक महत्वाची गोष्ट सांगतो, मराठ्यांचा शांतता हा धर्म आहे. तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल, मराठ्यांचा शांतता हा धर्म आहे, एकजूट हा पाया आहे आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून आपलं इप्सित साध्य करणं हा त्यांचा विचार आहे. हे लक्षात ठेवा, विसरू नका. मराठे हे शांततामय मार्गासाठी आणि लोकशाही मार्गासाठीच ओळखले जातात, हे आतापर्यंतच्या त्यांच्या इतिहासानं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं एक मुख्यमंत्री आणि डेप्युटी 2 जे उपमुख्यमंत्री आहेत यांनी एकत्रित येऊन तात्काळ निर्णय घ्यावा आणि तात्काळ या मोर्चावरती आणि या सगळ्या आंदोलनावरती उपाय काढला पाहिजे. त्यांच्याशी स्वतः चर्चा केली पाहिजे. काय कमीपणा वाटणार? ज्या राज्यातल्या माणसांनी आपल्याला या मोठ्या पदावरती बसवलंय त्या माणसांची चर्चा करायला काही कमीपणा वाटायची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, कोणत्याही परिस्थितीत आझाद मैदानकडे आम्ही जाणारच आणि आझाद मैदानावरच उपोषण होणार. आमची मागणी तीच आहे आणि ती ठाम आहे. 54 लाख ज्या नोंदी सापडल्यात त्या सगळ्यांच्या वारसांना तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा आधार धरून तुम्ही आम्हाला कायदा करा, आधार द्या.
आज मित्रो आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. अजूनही शासनाचं पुन्हा दुसरं शिष्टमंडळ येण्याची शक्यता आहे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटलांशी बोलण्याचीही शक्यता आहे. आज अजूनही बऱ्याच घडामोडी अपेक्षित आहेत. हा पहिला व्हिडिओ मी पाठवतोय आणि पुढचा व्हिडिओ आजच्या दिवसाचा छोटा का असेना पण आज मी पुन्हा रिलीज करणार आहे. तो सुद्धा तुम्ही आवर्जून बघा. महाराष्ट्रातील हे जे मोठं सर्वाधिक जगाचं लक्ष लागलेलं जे आंदोलन आहे, या आंदोलनाकडे आज जसं सगळ्या जगाचं लक्ष आहे, जसं तुमचं आणि आमचं सगळ्यांचं आहे, त्याला काय निर्णय नेमका होतो हे मात्र आपल्याला बघणं अतिशय महत्वाचं आहे. हे मराठ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि सामाजिक सुरक्षितता, शांतता, कायदा सुव्यवस्था या सगळ्या आणि लोकशाही निर्णयासाठी अपेक्षित आहे असं मला वाटतं. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.